मॅचला सुरुवात. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतो मंगेश, आणि इथे आपल्याला पाहायला मिळतील मंगेश यांचा पहिला बॉल. मॅचला सुरुवात, लेट्स प्ले असे सिग्नल पंचांनी दिले. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल, या खऱ्या अर्थानं मॅचला सुरुवात असताना पहिल्याच बॉलवरती मिळाली ती म्हणजेच खऱ्या अर्थानं सिंगल. या सिंगलच्या साह्यानं सुरुवात. पुन्हा एकदा खोलातला बॉल होता, त्याही बॉलला खोदून काढला, फक्त मिळाली ती म्हणजेच सिंगल. आणि या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जर तपासून पाहिली, पुन्हा एकदा सिंगल माहित आहे. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 3 रन. एका बाजूला मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच रोहन आणि त्यांच्या साथीनं चिन्मय आता दाखल झालेत. चांगला चेंडू होता, बॉल पडल्यानंतर अगदी अंगावरती आला. विकास एका बाजूला मॅचला लीड करतोय. चिता म्हणजेच विकास, लय चषकातील त्या रील तुम्ही पाहिल्या असतील, काय जबरदस्त पद्धतीने व्हायरल झाले. या बॉलला बाद चिकट आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन, बॅक टू द डगआउट, गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आत पराग दाखल झालेत. पराग यांना आपण पाहू शकता, जे मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल होत असताना कुठल्या पद्धतीने क्रिकेट खेळतील या मॅचमध्ये. एका बाजूला आगवनचा संघ आहे आणि या आगवनच्या संघासमोर तुम्हाला सातत्यानं एक 35-30 रन ही एक फायटिंग टोटल राहते. बघा, आगवनच्या प्रत्येक खेळाडूचे कपडे तुम्हाला मळलेले दिसतात मैदानाच्या आत, कारण त्यांची मेहनतच वेगळी असते क्रिकेटच्या खेळामध्ये. पंचांनी घेतले तिसऱ्या पंचांची मदत आणि तिथे तिसरे पंच दर्शवतील की घडलंय काय. सॉफ्ट सिग्नल आणि आता लाल्या एका स्टेजवरनं दुसऱ्या स्टेजवर सहज उडी मारून येतात. अगदी आपण पाहतात लवचिक यावेळेला फलंदाज बाद होण्याची शक्यता आहे. पाहूया काय घडलंय. OUT आउट, फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला आपण पाहतात रणसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3. महत्वाचा सामना. आता विकास सांगतात की जिथे क्षेत्र कठीण तिथे नाव विकास माच्छे, आणि ते आता स्वतः दाखल. त्यांना माहिती आहे की प्रणीतचे फटके कुठे आहेत आणि त्यावेळेला ते स्वतः दाखल झाले तिथे. पाहूया आता कुठल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होईल, कुठल्या पद्धतीने फलंदाजी होईल. इथे देखील आपण पाहतात नरम हातानं बॉलला खेळले. बॉल चाललाय सरळ सिंगलसाठी आणि या सिंगलच्या साह्याने रणसंख्या फलकावरती 4. षटक क्रमांक 2चा खेळ चालू झाला. एका बाजूला आपण पाहू शकता फलंदाजी. मागील मॅचमध्ये तब्बल एका षटकात मॅच संपवला शिवराज वेऊरच्या अगेन्स्ट 18 रन ज्या आपण पाहिल्या. पुढचा बॉल इथे देखील जीवाच्या आकांतेनं 1 रन परिपूर्ण देखील झाली. सिंगल मात्र मिळते. यस, 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर रणसंख्या 5 ह्या सध्या धावसंख्येमध्ये बघायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असताना आतापर्यंत हार्दिक यांची गोलंदाजी ही तेवढीच महत्त्वाची आहे. पुढचा बॉल, फटका चांगला खेळलाय. जगदीश माची त्या बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करतात. 2 खेळाडू ज्यावेळेला एकमेकांमध्ये आवाज देतात त्यावेळेला त्यांचे इशारे फार वेगळे असतात, कारण त्यांच्यासमोर तुम्ही जर लेझी राहिलात खेळपट्टीवरती तर मग रनआउटची संधी दाट असते आणि ती अनेक वेळा आपण पाहिलेली देखील आहे. बघा, प्रत्येक बॉल मागे क्षेत्ररक्षणात फेरबदल करतात. हे आगवनचं सातत्य आहे. कुठल्याही मॅचला ते सहज घेत नाहीत, कुठल्याही मॅचमध्ये ते एक लेझी एलिगन्स दाखवत नाहीत आणि त्यामुळे सातत्याने त्यांचा दबदबा वेगळा राहिलेला आहे. बघा, आता ऑफसाईडला अगदी एक मोठा गॅप सोडला विकास आणि जग्गूमध्ये. फटका खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 6. 4 बॉलचा खेळ झाला. हार्दिकनं गोलंदाजी चांगली केली आतापर्यंत. आता हा चेंडू वाईट, थोडंसं कौतुक झालं आणि त्यावेळेला बॉल आला वाईट. 4 बॉलचा खेळ संपतोय. 7 रन. सध्या विकेट बाद झालेत ते म्हणजेच 2 आणि आत्तापर्यंत या षटकातील बॉलचा खेळ तपासून पाहिला तर 4 गोलंदाज तयार. इथे देखील नरम हाताने खेळले
बॉल चाललाय या डीप पॉइंटला. विकास त्या बॉलला फील्ड करतील आणि तुर्ताच मिळते ती म्हणजेच सिंगल. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 रन. 5 बॉलचा खेळ संपला. 8 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. पाहूया आता सध्या गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. फटका खेळलाय चांगला. क्षेत्ररक्षक आहे जगदीशची फेकी. फलंदाज OUT आउट. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओम. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 8-8ला धक्के आहेत ते म्हणजेच 3. आणि गोलंदाजी मार्कवरती हिम्मत माची हे दाखल झालेत. जय जोगनादेव आगवन वामिका स्टार हा संघ आपल्याला बघायला मिळतो. मेहुल पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सातत्यानं आज पालघरच्या क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख त्यांना मिळत असते. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती तयार. फटका फसलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. विकेटचं पतन तुचल में आया. ही स्थिती सध्या बघायला मिळते. 8 वरती आता धक्का चौथा. ओम आलेत आणि ओम येता क्षणी डगआउटच्या दिशेनं बाद देखील झालेत. न्यू बॅटर दिव्यांशू. आता दिव्यांशू पाहूया कुठल्या पद्धतीने खेळ करतील या मॅचमध्ये. जर तुम्हाला जिंकायचं असेल, या मॅचमध्ये लढायचं असेल, या मॅचमध्ये तुम्हाला इथून उभं राहायचं असेल तर धावा तुम्हाला खोऱ्यानं उभ्या कराव्या लागतील. प्रिक्वार्टरचा मॅच इथून जिंकला तर क्वालिफायचा सामना. फटका खेळलाय. विकासचं क्षेत्ररक्षण अगदी हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साह्याने 9 रन. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 2. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 9 वरती 4 अशी स्थिती. आजच्या रजनीतला हा अत्यंत महत्त्वाचा मॅच यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळतील. तेही तेवढेच महत्त्वपूर्ण मॅचेस आहेत. षटकातील पुढचा बॉल. फटका खेळलाय. रनआउटची संधी बनते आणि इथे फेकी तर जरूर केली आणि त्यावेळेला हिम्मतनं ते रनआउट सोडलं म्हणायला हरकत नाही. आता बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 रन. पाकधरी नेटवर्क्स या यूट्यूब वाहिनीसमेत जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चांगला चेंडू. अचूक टप्पा आणि बेधक मारा. ही गोलंदाजी आहे हिम्मत माच्छीची. नावामध्ये हिम्मत आणि अगदी जिगरबाज असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. आता उमेश माच्छी तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे जे बॉलला फील्ड करतील. यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला फलंदाज बाद. डबल स्ट्रोक लागलाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. यास आम्हाला लॉट्स दाखवतील आमचे विनीत. ॲक्शन रिप्ले बघूया तत्पूर्वी. बघा फटका आणि तदनंतर फलंदाज बाद झालेत. षटकाराला अनिवार्य बंधन. फलंदाज बाद होत आहेत. आता जर तपासून पाहिलं एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच आई एकविरा यारी दोस्ती सरावली आणि युवा टायगर या 2 संघांमधला तो अत्यंत महत्त्वाचा मॅच. बोथ कॅप्टन कम टू द टॉस. या मॅचचा त्याही मॅचचा टॉस केला जाईल. आता उत्कर्ष हे सध्या दाखल झालेत. उत्कर्षांना आपण पाहता नॉनस्टॉकिंग एंडला 5 विकेट. धावसंख्या फलकावरती 10. षटकातील आता पहिला बॉल. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रिन्स मंगेश आहेत. त्या बॉलला फील्ड करतात. प्रिन्सची गोलंदाजी ॲक्शन सहित अतिशय सुंदर पद्धतीनं ज्यांनी तो एक स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. बघा फटका क्लास. बॉल बिटवीन द गॅप. सीमा रेषेच्या बाहेर. बॅटच्या समोर ग्राउंडच्या बाहेर असा हा स्ट्रोक होता. बघा ॲक्शन रिप्ले. खूप चांगला टायमिंग. खूप चांगला टायमिंग. जगदीश यांच्या बाजूनं चौकार मारणं हे फार कठीण असतं परंतु तिथे शोधलाय तो चौकार. पुन्हा एकदा फटका खेळला जरूर. आता डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 14 रन. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार प्रिन्स. आता देखील चांगला चेंडू. खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल हाताळला. आता रनसंख्या मिळते. आकार घेते जाऊन पोचते ती म्हणजेच 15. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 15 रन ही सध्या स्थिती बघायला मिळते. षटकातील पुढचा बॉल आणि तो 5वा बॉल.
पुन्हा एकदा चांगला चेंडू रनआउटची संधी, फलंदाज इथे बाद. आता गडी बाद झालेत ते म्हणजे 6 उत्कर्ष घरत तेही बाद झालेत. विकेटचं पतन आणि अगदी शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. हरिशंकर दाखल झालेत. धावसंख्या फलकावतीचा तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 या धावसंख्येवरती. कॅप्टन विकास माचे कूल अँड काम 15. ती आपण पाहतात आगवण गावात गेल्यानंतर वेगळं प्रेम मिळतं तिथे. सातत्यानं संपूर्ण आगवणकर क्रिकेटच्या माध्यमातून का होईना हा बॉल वाईट वेगानं प्रचंड वेगानं रनआउटची संधी बनते आणि यावेळेला शेवटचा विकेट होता. आता इथून आपण पाहतात सीन झाला मोये. 1 विकेट आहे का? 7 विकेट बाद झालेत आतापर्यंत. 6 विकेट, एक गडी बाद अजून बाकी आहे. ऑल राईट. अंकुश 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 16. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती तयार. यावाला बॉल चांगला, षटक संपलं. या नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी एका बाजूला 17 धाव्यांचं टार्गेट आहे. चला विकास, या आपल्या बॅट्समन पाठवा मैदानाच्या. चांगली गोलंदाजी केली आणि आता इथून नेक्स्ट मॅचचा टॉस. या टॉससाठी या पटकन दोन्ही टीम. चला या दोन संघ आई एकविरा यारी दोस्ती सरावली आणि युवा टायगर. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. चला या दोन्ही संघाचे कर्णधार या. सचिन मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. टॉस कॉइन दे. गेस द्या पहिला. तर आपण पाहतोय युवा टायगर आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला आई एकविरा यारी दोस्ती सरावली या दोन संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस आपण करणार आहोत. कॉइन स्पिन होईल. एका बाजूला 2026 आणि दुसऱ्या बाजूला वेऊर चषक. वेऊर चषक कॉल आहे आणि वेऊर चषक आलाय. युवा टाइगर टीम टॉस या ठिकाणी दोन्ही संघाला शुभेच्छा द्या सर. टॉस जीता है क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग. और सरावली टीम उनके खिलाफ कितने तक रोकने का प्रयास करोगे? 25 से 30 रन. पालघर का क्रिकेट कैसा लग रहा है आपको? जिस तरह से आए एंट्री देखी और एंट्री देख के गेटअप जो अच्छा है, क्या कहना चाहोगे इसके बारे में? अच्छा टूर्नामेंट है. लास्ट टाइम हम लोग यहाँ पे फाइनल आ रहे थे. इस बार सोचेंगे फाइनल जीतने का. सर नो डाऊट फायनल के लिए नक्कीच या वेळेस यारी दुस्ती सरावली संघाचा कर्णधार या चेंडू सिलेक्शनसाठी या मनीष जयेश. तर इथून आपण पाहतोय युवा टायगर टीम टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलंय. नक्कीच सगळे आपण ही मॅच ऑनगोईंग आहे ती पाहण्यासाठी. पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. दाखल झाले जगदीश. पहिलाच बॉल जगदीशसाठी वाईट. एका बाजूला विकास. सुरुवात तडाखे बंद करण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू. खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी आज संपूर्ण रात्रीचा खेळ ज्यावेळेला हा दुसरा सामना खेळतात. इथे देखील फटका खेळलाय खरा. व्यवस्थित कनेक्शन नाही झाले परंतु शेवटच्या क्षणाला तिथून सिंगल मिळाली. आता विकास. मागील मॅचमध्ये जगदीशनं मॅच फिरवल्या. आता आपण पाहूया विकासची बॅटिंग बघायला मिळेल का चांगल्या पद्धतीनं. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती तयार. टॅप केलाय बॉलला आणि इथे आपण पाहू शकता बॉल नाही ट्रॅव्हल झाला. फटका खूप चांगला होता. एका बाजूला टॅपचे देखील फटके विकासकडे आहेत तर एका बाजूला आपण पाहतायत जगदीश यांचे अलॉंग दी कार्पेट असणारे फटके. इथे देखील वाईट +1
धावसंख्या तुमच्याकडे कमी आहेत, 17 धाब्यांचं टार्गेट ठेवलं. त्यामध्ये तुम्ही जर या पद्धतीची गोलंदाजी आणि तेवढंच खराब यष्टिरक्षण जर कराल तर या मॅचमध्ये तुमचं अस्तित्व थोडंसं शांत होईल, खराब होईल. पुढचा बॉल इथे देखील फटका खेळल्या, बॉल चाललाय गॅपमध्ये. फटका खेळल्यानंतर इले हे आगवनची स्टाईल आहे आणि या खऱ्या अर्थानं त्या आगवनच्या स्टाईलमध्ये जगदीश देखील एन्जॉय करतात. इले हा स्ट्रोक त्यांचा आपण पाहिला आणि आता पुन्हा एकदा विकास तयार. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता. मिळतंय सिंगलच्या साह्यानं. 4 बॉलचा खेळ संपला आणि रनसंख्या फलकावरती आहे, ती म्हणजेच 10. जगदीश जग्गा सध्या मैदानाच्या आतमध्ये. हरिशंकर फटका चांगला खेळला, डॉट बॉल येतोय आणि आता इथून आपण पाहतात षटकातील बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 5. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. व्यवस्थित कनेक्शन नाही झालं, षटक संपलंय. षटकाचा खेळ संपल्यानंतर 10 रन. आता उर्वरित बॉल आहेत 18 बॉलमध्ये रन करायच्यात 7. हॅट्रिक साठी 500 रुपये गौरेश घरत. जर हॅट्रिक घेतली तर गोलंदाजासाठी आहेत 500 रुपये गौरेश घरत. आता पाहूया पहिलाच बॉल डॉट. पंचांनी सांगितले वाईट. ऑल राईट, वाईट बॉल. आता इथून आपण पाहतात सरावलीचे प्रेक्षक आलेत. व्हाईट बॉलसाठी किती आहेत? यावाला टॅप केलाय, कनेक्शन चांगलं, बॉल बाहेर. इथून आता फक्त 2 धाव्यांची गरज आहे. हरकत नाही सरावली, तुम्ही एका चांगल्या संघाला बाद केलं. DNCC संघ चांगला फॉर्मात होता, त्या संघाला तुम्ही पाणी पाजलं, मोठी कौतुकाची गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल क्रिकेटच्या खेळामध्ये कधी जिंकावं लागतं, कधी हरावं लागतं. हे आहेत विकास, ज्यांनी या सन्मान दिला. मिळाली सिंगल. आता या सिंगलच्या साह्यानं धावांची गती आता स्कोर 2 धावा इथून दूर आहेत. फटका चांगला होता, फटका खूप चांगला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण उत्कर्ष घरत यांच्या माध्यमातून. इथे देखील आपण पाहतात डॉट बॉल. आता जगदीश यांना मात्र चार्ज केले. एका बाजूला सरावलीकडून चांगलं क्षेत्ररक्षण होतं. मारणार तर इथेच मारणार. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, उत्कर्षला मानायला पाहिजे, ज्यांनी प्रयत्न चांगले केले. बघा विकास देखील टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी. अभिनंदन. सरावली संघ हार्डलक आणि मॅन ऑफ द मॅच हिम्मत. 2 रन 2 विकेट. 2 रन खर्च करत 2 विकेट घेतले, ते मॅन ऑफ द मॅच ठरलेत. हिम्मत माची या मॅन ऑफ द मॅच साठी, या हिम्मत मॅन ऑफ द मॅच